ताशाचा आवाज तर ताशाचा आवाज तरारारा झाला आणि गणपती माझा नाचत आला. कामापेक्षा आमची मदत जास्त चालू असते. उत्सवात बाप्पाकडे प्रार्थना करतात ना की हे होऊ दे, तसं आम्ही सरांकडे सर जरा काम आहे लवकर. लहानपणापासून बाप्पा येणार म्हणजे मी माझ्या सगळे विशेषची यादी तयार करायची. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. स्टार प्रवाह गणेशोत्सव 2024च्या रेड कार्पेटवर आहे आणि माझ्यासोबत घरोघरी मातीच्या चुली ह्याचं एक सुंदर कुटुंब आहे. कसे आहात सगळे? मस्त. गणपती बाप्पा. आम्ही सगळे धमाल करायच्या मूड मध्ये होता. मग आता तीच धमाल करूया. आता गणेशोत्सव आहे, सगळीकडे गाणी वगैरे असतातच, तर एक गणपतीच्या गाण्यापासूनच आपण इंटरव्ह्यूची सुरुवात करूया. वा, गोड गळ्याचा गायक आपल्यात कोण स्वतःला समजतं त्याने सुरुवात. तुम्ही तू आहेसच. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, कृष्ण हरांच्या घातल्यात माळा. ताशाचा आवाज तर ताशाचा आवाज तरारारा झाला आणि गणपती माझा नाचत आला. ताशाचा आवाज तरारारा झाला आणि गणपती नाचत आला. खूप छान. तुमची आता उत्साह दिसून येतोय की बाप्पा येतात, हा उत्साह दिसून येतोय. तर किती लगबग सुरू आहे. सेटवर गणपती येणार, घरोघरी तुमच्या गणपती असेल, किती लगबग सुरू आहे? खूपच धमाल चालू आहे. आता तयारी, डेकोरेशनच्या गोष्टी आणणं वगैरे, मूर्ती चूज करणं, या सगळ्या धावपळीमध्ये सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि लवकरच बाप्पा येणार आहे, तो त्याचं एक्साइटमेंट जास्त आहे. आणि आता तारांबळ सुरू आहे, कारण या सोहळ्यामध्ये आमचे प्रतिनिधी परफॉर्म करणार आहेत. त्यामुळे एकीकडे शूटिंग, दुसरीकडे परफॉर्मन्सची रिहर्सल आणि तो जो काही ड्रामा होणार आहे त्याच्यात काय होणार आहे त्यासाठी आमची लेखक सगळी टीम विचार करते की काय करायचं. आणि अजून एक म्हणजे चॅनलनी या उत्सवानिमित्त एक स्पर्धा आमच्या सगळ्या मालिकांसाठी ठेवली होती. तर त्यात काय करायचं, देखावा कसा करायचा, मोदक कसा करायचा, भरपूर काय काय सुरू होतं. मोदक आम्ही करून आणलेला आहे, तर तुम्ही आतमध्ये पहा, कसा वाटतो ते सांगा. नक्की सांगू. पण बाप्पा म्हटल्यावर सगळ्यांच्या आठवणी असतात, तर बाप्पासोबतची एखादी आठवण आमचं म्हणजे इकडची असू दे किंवा तुमची असू दे. प्रवाहाची म्हणशील तर आमचं पहिलंच वर्ष आहे गणपती उत्सवाचा, स्टार प्रवाहाचा. सो आत्ता तो आनंद आम्हाला घेता येणार आहे. आणि घरची म्हणशील तर वर्षातनं येणारा हा आवडता सण आहे, त्यामुळे सगळ्याच आठवणीत ठेवण्यासारख्या आहेत गणपतीच्या उत्सवात. बाप्पा येतात तर मिरवणूक असते, सगळं असतं. तर मिरवणुकीतील काही किस्सा आहे का, की मिरवणुकीत पहिले लहानपणी गेलीस किंवा आत्ता जायची आणि तो धिंगाणा करू नये? नाही, गणपती आले म्हणजे मिरवणुकीचा भाग मी होणार ह्याचा मला खूपच म्हणजे आनंद असायचा, कारण की मी ढोल ताशा पथकात नेहमीच सहभागी असायचे. आणि गेले काही दिवस सिरियलमध्ये मग मी ती सगळी एक्साइटमेंट टाकते की आपण घरी काय डेकोरेशन करू शकतो. सिरियलमध्ये जरीही 8 टीमचं काम असलं तरी आम्ही सगळेच खूप एक्सायटेड असतो त्या सगळ्या गोष्टींसाठी. आणि एक आठवण म्हणालीस तर लहानपणापासून बाप्पा येणार म्हणजे मी माझ्या सगळे विशेषची यादी तयार करायची आणि एक चिठ्ठी लिहून मी नेहमी बाप्पाच्या कोपऱ्यात ठेवून द्यायची की म्हणजे विसर्जन झालं की माझी विशेष पोहोचले बाप्पाकडे, आता पूर्ण होतील. पण एक विचारायला यांना विचारायला आवडेल की बाप्पा असल्या की आरती वगैरे असतात, तर आरत्या सगळ्या येतात आणि सगळ्यांनाच येतात? सगळ्या येतात आणि सगळ्यांना येतात. याचं कारण लहानपणापासूनची सवय असते ना, तर ती ऐकून ती तयार होते. मग पुढे म्हणता शिप आमच्या मालिकेचे दिग्दर्शक इथे आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. राहुल, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मला बोलवलं. पण बाप्पा आहे, सगळ्यांना भेटलं जातं किंवा तोच वेळ त्यांना तुमच्यासोबत सेटवरही घालवता येतो, पण तेव्हा काम असतं, असा वेळ एक वेगळा असतो. तर कसं काम पण करतो, 50% काम करतो, 50% मजा करत असतो. कामापेक्षा आमची मजा जास्त चालू असते. काम कमी, मजा करण्यात वेळ मिळाला की आम्ही काम करतो. आणि उत्सवात बाप्पाकडे प्रार्थना करतात ना की हे होऊ दे, तसं आम्ही सरांकडे सर जरा काम आहे लवकर. या बाप्पाकडे आम्ही प्रार्थना करतो, सर किती वेळ लागेल, जरा निघता येईल का? आमचा बाप्पा म्हणतो कितीला जायचंय? अरे नाही, काम आधी नंतर. येस. अशी मजा चालू असते, पण मजा करत आम्ही काम करत असतो, असं काही नाही. जसा गणपती 10 दिवसासाठी असतो, पण तो तुम्हाला वर्षभराची शक्ती देऊन जातो. त्याच्यासारखंच इथलं आमचं काम असतं.
बाप्पा आणि तुमचं नातं काय? कारण प्रत्येकासोबत बाप्पाचं एक स्पेशल नातं आपण बनवतो. एक वेगळंच कनेक्शन असतं प्रत्येकाचंच आणि माझं तसंच लहानपणापासून आहे. म्हणजे बाप्पा येणार याची चाहूल मला 4 महिने आधीपासून लागते आणि त्यामुळे मग आता यावेळेस डेकोरेशन काय करायचं, यावेळेस आपण नक्की काय करायचं आहे, ढोल ताशा आणि याच्यात भाग घेणं तर ते कॉमन झालंय. पण ती तयारी आणि मग शूटिंग करून घरी गेलं की मग रात्री 2-2, 2:30 पर्यंत ते डेकोरेशनची तयारी सगळी करत बसायची. पण बाप्पाकडे यंदा काय मागायचं असेल तर काय यंदा बाप्पाकडे हेच मागेन की आता हा जसा उत्सव आम्ही साजरा करतोय या सिरियलच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्हाला हा उत्सव याच ठिकाणी याच वेळी आम्हाला साजरा करायला मिळतोय वर्षानुवर्ष. सो हेच आणि प्रेक्षकांच्या ज्या काही अपेक्षा आहेत आमच्याकडून त्या सगळ्या पूर्ण होत हीच बाप्पांच्यानी प्रार्थना आहे. चला तर एक छोटासा मी बाप्पाचे प्रश्न मंजुषा घेऊन आली आहे. आपण 2 टीम करूया, हे आणि हे. तर ज्यांना पहिलं उत्तर येत असेल त्याने गणपती बाप्पा मोरया असं म्हणायचं. ओके, ही टीम. खालीलपैकी कोणते नाव गणपतीचे नाही? एकदंत, सुखहर्ता, मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला काय म्हणतात? गणपतीचे वाहन कोणते? वक्रतुंडचा नावाचा अर्थ काय? बाप्पाला कोणता पदार्थ सगळ्यात जास्त? बाप्पाच्या हातात कोणती शस्त्र असतात? बाप्पाला कोणत्या रंगाची फुलं? बाप्पाचा गणपती बाप्पाच्या किती कलांचा अधिपती आहे? 14-64 खूप छान. चला आता या इंटरव्ह्यूचा शेवट जसं आपण एक गाण्याने केला तसा एक आरतीने करूया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी बके मान मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोरया. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.